नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतो. या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड केला जातो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. भिवंडी लोकसभा मतदारसंघ. या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाण्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या 18 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हे 18 विधानसभा मतदारसंघ 3 लोकसभा मतदारसंघामध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनापूर्वी या ठाणे जिल्ह्यामध्ये 24 विधानसभा मतदारसंघ होते, परंतु ठाण्यामधून पालघर हा जिल्हा वेगळा झाल्याकारणाने पालघर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि उर्वरित 18 विधानसभा मतदारसंघ हे ठाणे जिल्ह्यात आहेत आणि त्या 18 विधानसभा मतदारसंघापैकी 6 विधानसभा मतदारसंघ हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. त्यामध्ये शहापूर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, मुरबाड आणि कल्याण पश्चिम या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील हे विजयी झाले होते. त्यांना 5,23,583 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे सुरेश तावरे यांना 3,67,254 मते मिळाली होती. अशा प्रकारे 1,56,329 मताच्या फरकाने कपिल पाटील या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील कपिल पाटील यांचाच विजय झाला होता. त्या अगोदर 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुरेश तावरे हे खासदार म्हणून निवडून आले होते. आता या भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेऊयात. या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे महेश चौघुले हे विजयी झाले होते. त्यानंतर मुरबाड मतदारसंघातून भाजपचे किसन कथोरे हे विजयी झाले होते. कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे विजयी झाले होते. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी झाले होते. भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख हे समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. शहापूर मतदारसंघातून दौलत दरोडा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. आता या 6 विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर 2 विधानसभा मतदारसंघावर भाजपचा प्रभाव आहे. 2 विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे. एका मतदारसंघावर समाजवादी पक्षाचा प्रभाव आहे. मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच समाजवादी पक्षाचा प्रभाव आपल्याला इथं दिसून येतोय. आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार इथून 2019च्या निवडणुकीत निवडून आलेला आहे. आता एकूणच आपण जर बघितलं तर इथं शिवसेनेचे दोन्हीही आमदार हे शिंदे गटाबरोबर आहेत. त्यामुळं
साहजिकच युतीचं वर्चस्व या मतदारसंघावर असल्याचं दिसून येतंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा देखील हे युतीतील अजित पवार गटाबरोबर आहेत. एकूणच या मतदारसंघावर आपल्याला युतीचा प्रभाव असल्याचा दिसून येतो. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपकडून किंवा युतीचा उमेदवार कोण असेल आणि आघाडीचा उमेदवार किती प्रभावी असेल यावरती 2024च्या निवडणुकीचा खासदार आपल्याला बघायला मिळेल. तर धन्यवाद. थांबूया आज आपण येथे.